तुम्हाला पण अवघड असा पुरणाचा स्वयंपाक, अवघड असे फराळाचे पदार्थ, चकली, चिवडा, लाडू आणखीन काय-काय असेल ते जमतं. पण ढोकळा करायला गेलं की मात्र फजितीच होते. तुम्ही पण तसेच आहात का? तर चला एवढीशी मेजवानी आणि भरपूर अशा गप्पा करूयात. मेजवानी आजची जरा जास्त छान आहे आणि खूप स्पेशल आहे. तसं ढोकळा मी सांगू का, मलाही जमायचा नाही. म्हणजे खूप मी ट्राय केलेलं आहे लग्नाच्या अगोदरपासून तर लग्न झालेपर्यंत तोपर्यंत. पण आत्ता ना मी असं ठरवलंय की नाही, काय येत नाही, मी काही सोडणारच नाही. एका दिवसात 3दा जरी पीठ फेकून द्यावं लागलं तरी पण चालेल, पण मी शिकणार म्हणजे शिकणार. आणि माहिती आहे, आत्ता मला ढोकळा खूप छान जमतोय आणि खूप सोपा आहे. म्हणजे असं नाही का, तुम्ही लिंबू सत्वच घेता किंवा लिंबूच पिळता, खायचा सोडाच टाकता, अशी कुठलीही झंझट नाही आहे. खूप सोपी रेसिपी आहे. आपलं जे बेसन पीठ असतं, बेसन पीठ छान गाळणीनं गाळून घ्यायचं. माझं बेसन पीठ घरचं आहे, म्हणजे डाळी घरची आहे आणि गिरणी घरची आहे. त्याच्यामुळे बेसन पीठ जास्त बारीक येत नाही, थोडंसं ओबडधोबडच असतं. म्हणून मी ते गाळून घेतलं. तुमचं जर चांगलं बेसन पीठ असेल एकदम मऊसूत, तर गाळायची सुद्धा गरज नाहीये. मग त्याच्यामध्ये थोडीशी हळदी, थोडंसं मीठ एवढंच टाकायचंय आणि छान थोडंसं तेलही टाका बरं का. मी इथं तेल विसरले होते. तुम्ही जर तेल टाकलं ना तर ते असं कोरडं कोरडं राहत नाही, ढोकळा एकदम छान होतो. आणि पूर्ण हे छान मिक्स झालं ना, एक पूर्ण इनोची पुडी त्याच्यामध्ये टाकायची. ओके, इनोची पुडी टाकल्यानंतर जास्त वेळ जे ते पातेलं आहे ना, आपण जे फेटलंय जे काही त्याच्यामध्ये आहे ते खाली नाही ठेवायचं. ते लगेच एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून डॅब करायचं, जसं आपण केकला करतो, आणि लगेच कढईमध्ये ठेवून द्यायचं. आता कुकरसोबत तर माझं काही जमत नाही. मला नाही वाटत कुकरसोबत मी आणखीन तेवढी कम्फर्टेबल नाही आहे. तर कढईत मला मस्त जमतो. तर हा खूप छान ढोकळा झालेला आणि त्याला जाळीही खूप छान आली होती. तर छान मी कट केला. हे बघा कसला स्पॉन्ज झाला होता आणि याच्यापेक्षाही छान जो मी अगोदर केला होता ना, तो झाला होता. माझं ना असंच होतं, ज्या ढोकळ्याचा किंवा ज्या रेसिपीचा मला व्हिडिओ करायचा आहे ना, तर ती काय माहिती मुद्दामूनच अशी होती. छान इथे चटणी मी बनवली होती ढोकळ्यासाठी आणि मी इथे लसूण नाही टाकलेला, कारण आमच्या इथे थोडंसं म्हणजे एखाद्या दुसऱ्याला लसण वगैरे नाही आवडत. तर मग कधीतरी त्यांना नसतो खायचं, तर मग आम्ही लसणही टाकतो. पण इथे मी लसण स्किप केलं. पण प्लीज तुम्ही लसण टाका. लसण टाकल्यावर खूप जास्त छान चव येते ढोकळ्याची. तर याच्यामध्ये साखर टाकलं, लिंबू टाकलं, थोडीशी मोहरी थोडीशी नाही भरपूर टाकली, छान चटचटू दिली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि हे बघा अशी छान याच्यावरती स्प्रेड करायची गरम गरम, म्हणजे तो ढोकळा सगळं पिऊन घेतो. आणि शेजार धर्म तुम्हाला तर माहीतच आहे. काकूंच्या खूप साऱ्या वाट्या होत्या आमच्या घरी, म्हणजे ह्या काकूनी ती भाजी दिली, त्या काकूनी ती भाजी दिली. मग छान मुद्दामून त्यांच्याचसाठी ढोकळा बनवला आणि सगळ्यांच्या वाट्या आज परत केल्या. सगळ्यांना ढोकळा देऊन टाकला, थोडा आणि घरी काय मग थोडाच उरला होता. मग जेवढा उरला तेवढा आम्ही खाऊन टाकला. तर अशी होती ही ढोकळ्याची फनी कहाणी. आणि ढोकळ्याचं चांगलं प्रमाण वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर खूप सोपं आहे बरं का. जास्त अवघडात शिरायचं नाही, कुकरमध्ये लावायला जायचं नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की मग कुकरची शिट्टीच विसरती, वायसरच विसरतं किंवा पटतच नाही, जमतच नाही. त्यामुळे आपली छान कढई ठेवायची, कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये ते भांडं ठेवून द्यायचं. मस्त असा ढोकळा होतो आणि ही तयारी होती दुसऱ्यांना नेऊन द्यायची. सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.